गोकुळ सोबत गोकुल। पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी, आपल्या कुटुंबियांच्या समोरच त्यांना गोळ्या घालण्याचं पाक धार्जिण्या आतंकवाद्यांनी केलं, पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खदखद, चीड, बदल्याची भावना, सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला मिसाइल से दिया। आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले, गोली चलेगी तो यहाँ से तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल। आणि म्हणून आतापर्यंत कधी अशा प्रकारची ऍक्शनला रिॲक्शन घेण्याची हिम्मत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही, कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही। 26/11चा हल्ला मुंबईवर झाला, बॉम्बस्फोट झाले, सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची मुंडकी का छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं, परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिम्मत दाखवली नाही। परंतु ही हिम्मत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहेत आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाप बाप होता है। आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं। खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली, प्रधानमंत्री महोदयांनी संयमी भूमिका घेतली। आपण फक्त त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानने उलट काम केलं। आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकात जात दाखवली, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं। आणि म्हणून ती छाटण्याची हिम्मत फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे।